नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनलच्या एका नवीन ब्लॉगमध्ये. माझं नाव उपदेश आहे. आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला मी आमच्या गावातील म्हणजे कोकणातले साखरपुडा दाखवण्याचा प्रयत्न करणार आहे. या व्हिडिओमध्ये कोकणात पारंपरिक पद्धतीने कशा प्रकारे साखरपुडा केला जातो, काय पद्धत असते ना, ते दाखवण्याचा एक छोटासा प्रयत्न करत आहे. व्हिडिओ नक्की बघा आणि आवडला तर लाईक करायला विसरू नका. इकडे मांडव झाला आहे तयार, म्हणजे मंडप काढलेला आहे, सगळं स्टेज वगैरे रेडीमेड झालं आहे आणि इकडे LED लाईट्स वगैरे सगळं तयार करून झालेलं आहे आणि मांडवात तयारी चालू आहे जोरात. इकडे जर बघितलात ना, बरेचसे मांडवे पण जमा झालेले आहेत आणि स्टेज दाखवतो तुम्हाला. साखरपुड्यासाठी स्टेज आहे. इकडे रांगोळी पण काढलेली आहे. इकडे बघा, निकिता चेतन साखरपुडा सोहळा आणि स्टेजवरती जी लगबग आहे ना, ती लहान मुलं आहेत, त्यांचा फोटो वगैरे शूट बघा, फोटोशूट चालू आहे आणि स्टेजची पण सजावट छान झालेली आहे. बऱ्याचशा मोबाईलने बरीच जागा व्यापलेली आहे आणि इकडे पण मोबाईलवरती शूट आहे. तिकडं फोटो काढण्यात व्यस्त आहे. बरीचशी गावातली मंडळी पण बसलेली आहेत आणि इकडे बघूया, तिकडं तर मांडवामध्ये आहे ना जेवणाची तयारी चालू आहे, ती पण तुम्हाला दाखवतो. इकडे वाडीतील सगळ्या महिला मंडळ असतात, ती पूर्ण याची जेवणाची तयारी चालू असते आणि इकडे बघा सुरुवात आहे जेवणाची. पापड, लाडू, भात वगैरे चालू आहे. इथे भाजी वगैरे आहे. त्याच्यानंतर सगळी कोबीची भाजी आहे. पारंपरिक ही जी भाजी आहे ना, ती प्रत्येक लग्नात कोबी आणि चण्याची डाळ याची भाजी असतेच. त्याच्यानंतर इकडे बघा एवढ्या मोठ्या प्रमाणात इथे भाजी तयार आहे. हे बघा बघा भाजीचा आजचा मेनू काय आहे म्हणजे चणा, बटाटा आणि शेवग्याच्या शेंगा आहेत. तर अशा प्रकारे तयारी चालू आहे. इकडे सगळं लोणचं आहे, मिरची वगैरे सगळे तयारी झाली आहे आणि ही जी सगळी तयारी आहे ती आमच्या वाडीतील महिला मंडळांनी केलेली आहे. प्रत्येक गावात ना कोकणात अशाच पद्धतीने पारंपरिक पद्धतीने साखरपुड्याची आणि प्रत्येक कार्यक्रमाची तयारी होत असते. आता जे वेळ झाले ना, ते जेवण वाढायचे झाले, तर मी मांडवामध्ये नेऊन दाखवतो. इकडे आता आमच्या वाडीतील सगळी मंडळी आहे. जेवणाचं जी तयारी होती ती महिला मंडळाने केलीच होती. त्याच्यानंतर आत्ता जे जेवण वाढायची जी पद्धत आहे ना गावाकडे आहे ना, सगळे हे वाडीतील किंवा गावातील मंडळी सगळे स्वतः करत असतात. म्हणजे बाहेरून माणसं वगैरे आणावी लागत नाही. हे गावातलं एक वैशिष्ट्य आहे. प्रत्येक गावात जा कोकणात, प्रत्येक गावात त्या गावातली मंडळी असतात किंवा वाडीतली मंडळी असतात ना, ती सगळी हातभार लावत असतात. हातभार म्हणजे खूप मोठा हातभार असतो त्या सगळ्या कार्यक्रमामध्ये. आता जर जेवण बघताय ना, तर ते पत्रावलं आहेत आणि त्याच्यावरती आता पंगत वाढत आहेत. सगळे जर बघाल तर एक 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 जेवण वाढायची तयारी सुरुवात आहे. इकडं बघा डाळ भात, मगाशी जे जेवणाचा मेनू दाखवला ते सगळे इकडे इकडे सगळेजण आपापल्या पद्धतीने प्रत्येक काम करत असतात. पाहुणे मंडळी जे साखरपुड्याला आले आहेत ना, तर त्यांची सगळी तयारी चालू आहे जेवणाची. इकडे सुधीर मामाकडे बघा काय आहे, काय भाई काय भेटतील का मला. आणि पहिले ना आम्ही असे लाडू बिडू वाटायला असायचं ना, तेव्हा जाम मजा यायची. गपचूप जाऊन खायचो आम्ही जिलेबी लाडू. आता फुल कॉन्ट्रॅक्ट ह्याच्याकडेच आहे, त्यामुळे काय नाही. आता पहिले लहानपणी जाम मजा असायची. आणि दुसरा मोठा कॉन्ट्रॅक्ट इकडे आहे, पिक्या साखरपुड्याला पापड कॉन्ट्रॅक्ट दिलेला आहे. तर पूर्ण वाढून घेऊ द्या जेवण आणि मग तुम्हाला दाखवतो साखरपुड्याचा पूर्ण मेनू काय आहे ते. इकडे बाबा आहेत, बरेच दिवसांनी व्हिडिओमध्ये बाबा दिसले. बाबा आमच्या गावातल्या सगळ्यात सिनियर सिटीजन आहेत. तुमच्या काळात आणि आताच्या काळात किती बदल झाला साखरपुडा किंवा अशा कार्यक्रमामध्ये? काय झालं? बदल किती झाला आहे? भरपूर की भरपूर झालं. भरपूर ना. तुमचा काळ एक वेगळा काळ होता. जेवणाचा मेनू काय बघा, डाळ भात, लाडू आहे आणि पापड, चणा बटाटा शेवग्याची शेंग, इकडे मिरची आहे, त्याच्यानंतर कोबी आणि चणा डाळीची भाजी, इथे लोणचं आहे. जेवायला ऑथेंटिक पद्धतीचं एकदम कोकणात चालणाऱ्या पारंपरिक मेनू आहे. एकदम एक नंबर आहे ही भाजी आहे ना. पाहुणे मंडळी जे आलेले असतात ना, त्यांना पहिला पंक्तीचा मान असतो. म्हणजे पहिल्या पंक्तीमध्ये जे पाहुणे मंडळी असतात त्यांना जेवायला बसवलं जातं.
आज या ठिकाणी साखरपुड्याचा कार्यक्रम पार पडत असतील. आज ह्या ठिकाणी उपस्थित सगळे सोयरे, आप्तेष्ट परिवार, कोण मान्यवर आले असतील तर यांचे सर्वांचे आमच्या ह्या चिंचगड गावामध्ये असणारी मेटकरवाडी, ह्या मेटकरवाडीच्या वतीने आणि आमच्या यजमानीच्या वतीने सर्व पाहुण्यांचे हार्दिक स्वागत आणि अभिनंदन. तसेच आता पुढं का आपल्याला विचारायचं, बाकी काय विचारायची गरज नाही. पाहुण्यांनी हुकूम काढावं आणि पुढच्या आपल्या कार्यक्रमाला आपण सुरुवात करूया. दैवत बटवासवाडाला बघा चेक करा. मी इकडे बघा, तिकडे आमची त्यांच्याकडे आहे. फक्त साडी ओटीचं सामान आहे. घरामध्ये तो होते टाइम भरपूर आहे. माचीच नाही अगरबत्ती इकडं पाच करा. भरतीवर झाला इकडे खाली पण बाई साईडने पाना लागली. सिंगल पाहून आता टाटा काढा. हा थोडा नंतर मग दिवस घेऊ ना बाबा. कशी लक्ष असू द्या. शांत आपल्या परंपरेनुसार ना आपण साखरपुड्याच्या दरम्यान आपण मुलाचं मुलीचं नाव आपण समाजामध्ये ऐकवतो. त्या पद्धतीने आम्ही सुद्धा
मुलीचं नाव सांगते लक्ष असू द्या. मुलीचे नाव निकिता. आणि रिपीट करायचं असेल करू शकता. मुलीचं नाव निकिता. ठीक आहे, धन्यवाद. इकडे बघा तू पण पाहिजे एकदा असं आरती पकडून दोघांनी फोटो रिंग घालून घे. पण पहिले माझ्याकडे बघा. हात फिरव, हात फिरव, अजून फिरव, फिरव अजून फिरव. एकेकाने खाली बसून समोर बघा ना एकमेकाला. फोटो काढ. तिकडे पण मार, तिकडे पण मार, तिकडे पण मार, तिकडे पण मार, तिकडे पण मार. प्रमुख उपस्थित साखरपुडा झालेला आहे आणि आत्ता जी तयारी आहे ते सगळे जे साहित्य वाटलं जातं म्हणजे सुपारी, पान, तंबाखू वगैरे असं प्रथा आहे. म्हणजे पेढे, साखर हे सगळे ताटामध्ये घेऊन ते आलेल्या मंडळीला दिलं जातं. तंबाखूने सुपारी आहे पण ते काय सगळेच नाही घेत, ते जुने लोक असतात जे खातात त्यांनाच दिलं जातं. बाकी पेढे वगैरे साखर आणि पेढे सगळ्यांना बसलेल्या जेवढे पण मंडळी आहे ना त्यांना सगळ्यांना दिलं जातं. इकडे बघा सगळेजण एक एक वाटायला सुरुवात केली.
इथे जे विडे भरलेले आहेत ना ते विडे प्रत्येकाला वाडीमध्ये गावात सगळ्यांना एक एक विडा दिला जातो. तो मान असतो आजच्या दिवसाचा. आणि जेवढे इथे जे विडे आहेत ना प्रत्येकाला नाव घेऊन दिलं जातं. साखरपुडा झाल्यानंतर आहे ना सेलिब्रेशन म्हणजे केक कटिंग केलं होतं. आणि इकडे आता सगळ्यांना केक कटिंग केलेलं आहे ना तो सगळ्यांना केक दिला जातोय. इकडे बघा म्हणजे मामी पण आले. मामी बघा केक घ्यायला येत होती, बघितलं तशी परत गेली, बघितलं मी. आणि त्याच्यानंतर इकडं आमच्या इथं सगळ्यांना केक जो कट केला आहे सगळ्यांना एक चम्मचने दिला जातोय. आणि इकडं मामी नंबर लावलेला आहे बाग. सगळ्यांना केक आमच्या वाडीतील महिला मंडळ आहेत त्यांना पण चम्मचने म्हणजे कटिंग करायला वेळ जाते जास्त, तर मग तोच केक चम्मचने दिला जातो. आणि इकडं बघायला बरीच मंडळी आलेली आहेत, त्यांना केक सेलिब्रेशनचं चालू आहे. आणि इकडं पोरं ग्रुपने बसलेत, त्यांना पण केक इकडं आरती आली केक वाटायला. आणि इकडं आगमन झालेलं आहे साहेबांचं. आणि इथं आकाशभाई आलेलं आहे. माझा बर्थडे आहे त्याच्यामुळे मी सगळ्यांनाच केक वाटतो. किती पिकायचा? 3 किलोचा केक मागवला कारण पुढच्या टायमाला सगळी भेटणार. एडिट होणार नाही, बघतील लोक व्हिडिओ मध्ये. आता किती अरे किती खाता हावरी होता. आता वाटायला बघा सुधीर मामाकडे आहे. सुधीर मामाकडे दिलेले आहे बरोबर वाटतोच ना सगळ्यांना. वाटतं म्हणजे माझ्या एक चमच 100 ग्राम ते 100 ग्राम. काय बोलतोस काय एवढं मात्र बघा केक कसा वाटतंय. फर्स्ट टाइम झाला असं केक खाऊन माणसं कंटाळलेत. आणि ती पण एवढा मोठा म्हणजे जेव्हा इव्हेंट असतं ना तेव्हा घरगुती असतं तेव्हा ठीक आहे, पण जेव्हा इकडं बघा तरी बोललो कसा मागितला नाही. मी बोललो आता येईल आता येईल. बघतोय कोण कोण घेतोय बघा वाटायला. सुधीर मामा आहे आणि समर चान्स मारतोय. तर आता केक वाटून झालेला आहे सगळ्यांना. तर अशा प्रकारे साखरपुडा आज संपन्न झालेला आहे. म्हणजे सगळ्या रीतिरिवाज वगैरे सगळ्या ज्या प्रथा असतात ज्या पूर्वापार चालत आलेल्या असतात त्या सगळ्या प्रथा पूर्ण करून आजचा साखरपुडा पूर्ण झाला. आणि एक नवीन म्हणजे केक सेलिब्रेशन केलं तर जे नवीन पद्धत असते. बरेच जण आणतात केक वगैरे सेलिब्रेशन करायसाठी, तो पण आम्ही केला होता. प्रत्येकाची इच्छा असते. हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्की सांगा. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि व्हिडिओ आवडला असल्यास लाईक करा, कमेंट करा. व्हिडिओ पुन्हा नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत टाटा. इकडे दोघंजण आमचे छोटे मित्र आलेत. आणि इकडे बघा दाखवतो तुम्हाला. इथे स्मित आहे स्मित. आणि इकडं स्वरूप आहे, सॉरी स्वराज आहे. इकडे स्मित आहे आणि इकडे स्वराज आहे. दोघे पण आपले व्हिडिओ आहेत ना सारखे म्हणजे बघत असता ना तुम्ही. काय ते सांगा सांगा बोलतील नाही तर कोण बघत नाही तरी पण जातात. मग टाकणारच नाही, कट करणार. अच्छा बेटा.